नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बुलढाणा उत्तर आणि दक्षिणच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आणि दिव्य धम्ममहोत्सव सोहळा मोताळा येथे संपन्न. धम्ममहोत्सव संकल्पना ही समाजभूषण आदरणीय प्रशांत वाघोदे यांच्या संकल्पनेतून साकारली होती. प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेल्या रथाची व भंते विनाचार्य भंते बी संकपाल भंते विनयपाल आणि आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढून सभास्थळी आणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. भगवान बुद्धाचं शास्त्र पालन करायचं आहे. लक्षात असू द्या, पवित्र असा धम्मदौल रिकामा चालत आहे. फोटोग्राफी कमी करावी अशी विनंती आहे. महिलांना अशी विनंती आहे की ध्वजाखाली चालण्याचा प्रयत्न करा. त्या आजूबाजूला जे शिस्त आपलं बुद्धाचा धम्म आपण दाखवत आहोत, कृपया शांतता राखा आणि धम्माखाली येण्याचा प्रयत्न करा. तथागत भगवान बुद्धाचा भिक्षू संघ उत्तर प्रदेश बिहार यामधून आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिस्त दाखवायची आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्या दीक्षेने नागपूरला त्या नागपूरच्या दीक्षेबद्दल सर्वप्रथम महार रेजिमेंट व संत सैनिक दलांनी आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांना सलामी देऊन मानवंदना देऊन सलामी दिली. आज बराबर 100 जवान और 35 महिला पदाधिकारी है. सर जी, आपके आदेश की इजाजत चाहता हूँ. जय जय सर. परेड पर 35 ऑफिसर, 110 जवान और 85 महिला सैनिक आज के प्रोग्राम के लिए हाजिर. जय सर.
परेड को विसर्जन करने की अनुमति चाहता हूँ। खूब खूब धन्यवाद। उत्तर विभागाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय के शेगोकार गुरुजी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आदरणीय BN सुरवाडे सर जिल्हा सरचिटणीस यांनी दिलेल्या सूचनेला मी जिल्ह्याच्या वतीने अनुमोदन देत आहे। जय भीम। जय भीम। सोबतच या ठिकाणी मी मंचकावर धम्मपीठावर आपल्या या मेळाव्याचं मुख्य आकर्षण आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व मान्यवरांनी या ठिकाणी स्थान ग्रहण केलेलं आहे। यानंतर आपण पूज्य भंतेजी बी संगपाल, पूज्य भंतेजी विनाचार्य, पूज्य भंतेजी विनयपाल, पूज्य भंतेजी राहुल शाक्यपुत्र आणि त्यांचा संपूर्ण संघ यांना सुद्धा याचना करत आहोत। त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या आदर्शांचं प्रतिमा पूजन होत आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रथमतः या ठिकाणी दीप आणि धूप पूजन करा। मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करून मुंबईला रवाना झाले। गाडी आहे आणि त्यांना जायचं आहे। मी साहेब आपल्या पुढे बोलणार आहेत, त्यांच्याबद्दल 2 ओळी मी आपल्या समोर सांगत आहे। थिजलेल्या शरीरात प्राण तू ओतलास, निर्डावलेल्या मनामध्ये आत्मसन्मान जागविलास, रंजल्या गांजल्यांना परिवर्तनाचा मंत्र दिलास, बुद्धाच्या तत्वज्ञानाचा मार्ग आम्हाला दाखविलास। परत घेऊन ये बाबा पुन्हा नवा अवतार, भरकटलेल्या लेकरांना हवा आहे आधार, हवा आहे आधार, असे आमचे आधारवड आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राटाचे सम्राट सम्राट अशोक ज्यांनी या बौद्ध धम्माची पताका या भारतामध्येच नाही तर विदेशामध्ये देखील फडकवली, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला।
त्यांच्यानंतर 12 मौर्य राज्य या देशावरती राज्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानकार, बौद्धिसत्व, विश्वरत्न त्या तिन्ही विभूतींना मी वंदन करतो. बहुजनांच्या सर्व महापुरुषांना वंदन करतो. या धम्ममंचकावरती आसीन भंते बी संगपालजी महाथेरो, भंते विनायाचार्य, भंते राहुल शाक्य पुत्र, ज्या धम्म महोत्सवाचं संकल्पना आणि मला निमंत्रण देण्यासाठी आले होते ते प्रशांत भाऊ वाघोले, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, बुलढाणा जिल्हा, उत्तर, दक्षिण, उपासक उपासिका आणि बंधू आणि भगिनींनो, आनंद वाटला आपल्याला सगळ्यांना भेटून. आपल्याशी संवाद करत असताना, परंतु समय का अभाव आहे. लवकरात लवकर मुंबईला ह्या ट्रेनने मला निघायचं आहे. सकाळी 3 वाजल्यापासून मी मुंबई सोडली, औरंगाबादला आलो, संभाजीनगरामध्ये आलो. संभाजीनगर येथे मोठा कठीण शिवरदानाचा कार्यक्रम झाला. जेवढ्या संख्येने आपण आज जमलेले आहात इथे, तेवढ्या संख्येने महाराष्ट्राच्या विविध भागामधून कठीण शिवरदान आणि भंते करुणामयी यांना यांचा सत्कार, महाथेरोई पदवी अशा प्रकारचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर इथे बुलढाणा इलेक्शनच्या वेळेला मला वाटतं मी इथे आलो होतो प्रचाराच्या दरम्यान, आणि तेव्हा भेट झाली आणि त्याच्यानंतरची ही आता मला वाटतं दुसरी असेल. बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी विविध राज्यामध्ये असतो. महाराष्ट्रामध्ये हल्ली कमी असतो. महाराष्ट्राची जबाबदारी आता संपूर्ण पदाधिकाऱ्यांवरती सोडलेली आहे. कारण ही क्रांतीची भूमी आहे महाराष्ट्र. नागपूरची दीक्षाभूमी इथून काही किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार चांगल्यापैकी आहे. भारतीय बौद्ध महासभा चांगल्यापैकी कार्यरत आहे. महाराष्ट्र भिक्खू संघ, ऑल इंडिया भिक्खू संघ यांचं देखील काम चांगल्या प्रकारे आहे आणि त्यामुळे मी ठरवले की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जावं आणि तिथे देखील धम्म वाढवावा आणि तशा प्रकारचा प्रयत्न करतो. बुलढाण्यामध्ये धम्म महोत्सवाचं आयोजन आणि त्याला दिलेला आपण प्रतिसाद म्हणून आपलं देखील अभिनंदन करतो की अशा मोठ्या संख्येने तुम्ही इथे हजर असताना मग भारतीय बौद्ध महासभा असेल, भिक्खू संघ असेल, त्यांना देखील हुरूप येतो की मोठ्या संख्येने आपण इथे काम करायला पाहिजे.
कारण समाजाला जे देतोय त्यांच्याकडून ती अपेक्षा असते. आज आपण अपेक्षा पूर्ण केलीत असं मला तरी वाटतं. एक बाजू में बनते विनाचार्य है, दूसरे बाजू में आकाश लामा है. जितना जम रहा है उतना मैं भी कर रहा हूं. आणि देशामध्ये चांगल्यापैकी आता धम्माचं वातावरण सुरुवात झालेली आहे. लोकांना देखील गांभीर्य आलेलं आहे. घरामध्ये स्वस्थ बसलो तर पुन्हा आपल्याला त्यातून मार्ग काढण्यासाठी बाबासाहेब येणार नाहीत. म्हणून लोक देखील रस्त्यावरती आहेत. अशा प्रकारच्या सभा मीटिंगा धम्मयात्रेच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने आज लोक येतात. जे मी आज इथे अनुभवतोय बुलढाण्यामध्ये या मैदानामध्ये, तेच मी सकाळी औरंगाबाद संभाजीनगरमध्ये मिलिंद कॉलेजच्या पटांगणामध्ये बघितलं. पटांगण कमी पडलं, 15,000 लोक होती असे पोलिसांनी मला आकडा दिला. कारण लोक जागृत झालेली आहेत. समजतायत की बाबासाहेबांची क्रांती दाबण्याचा प्रयत्न या देशामध्ये होतोय. म्हणून अशा सभा संमेलनांना मोठ्या संख्येने लोक येत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे, उत्साहजनक आहे, प्रेरणादायक आहे. कारण बाबासाहेबांची आखरी क्रांती होती. जीवनाची आखरी क्रांती बाबासाहेबांनी केली आणि क्रांतीचं सर्कल बाबासाहेबांनी कंप्लीट केलं, पूर्णत्वास नेलं. 27 पासून मार्चच्या 14 तळ्यापासून सुरुवात केली. आम्हाला देखील पाणी प्रशासन करण्याचा अधिकार आहे. त्याला आत्ताच्या भाषेमध्ये ह्युमन राईट्स म्हणता येईल, मानवतेचा अधिकार. तो आम्हाला मिळाला पाहिजे, हे बाबासाहेबांचं साधं म्हणणं होतं. ते करत असताना बाबासाहेबांनी कायदे भंग केलेला नाही, हे लक्षात. तर ब्रिटिश राज्यामध्ये तसा ठराव पास करून बाबासाहेबांचे सहकारी S.K. भोले जे भंडारी समाजाचे, त्यांनी ठराव पास करून जे सार्वजनिक तळ आहेत ते प्राणी प्रशासन करण्याचा अस्पृश्यांना अधिकार आहे. तो बाबासाहेबांनी फक्त अंमलात आणला. ह्या देशातलं दुर्दैव आहे. ज्यांनी मिठाचा सत्याग्रह केला, ज्यांनी कायदे भंग केला, कायद्याचा उल्लंघन केलं, त्यांना प्रसिद्धी, मिठाला प्रसिद्धी मिळाली पण पाण्याला प्रसिद्धी मिळाली नाही. हे दुर्दैव आहे. हेतून बाबासाहेबांनी सामाजिक चळवळी सुरू केल्या. मग शैक्षणिक चळवळी असेल, राजकीय चळवळ, कामगार पक्षाची चळवळ, बाबासाहेबांचा जो आलेख बघितला, जीवनाचा आलेख, समाजासाठी कार्य करण्याचा जो आलेख बघितला, ज्याला 100 वर्ष होऊन गेली, त्या मुकनायकापासून बाबासाहेबांनी सुरुवात केली. समाजासाठी साप्ताहिक काढलं, ज्याचं नाव ठेवलं मुकनायक. ज्याला बोलता येत नाही,
ज्या समाजाला एक्सप्रेशन नाही, आपल्या व्यथा मांडू शकत नाही, तो मूकनायक. त्या समाजाचा नायक म्हणजे मूकनायक. टप्प्याटप्प्याने बाबासाहेब समाजाला पुढे घेऊन जात आहेत. जे का एका टप्प्यावरती बाबासाहेब येतात तेव्हा धर्मांतराची घोषणा होते. 13 ऑक्टोबरला नाशिक येवल्यामध्ये मी होतो. भारतीय बौद्ध महासभेचा कार्यक्रम होता. येवला भूमी हे आपल्यासाठी ऐतिहासिक स्थळ आहे. प्रेरणेचा स्रोत आहे. 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी घोषणा केली, मी हिंदू धर्मात जन्मलो, हिंदू धर्मात मरणार नाही. हे घोषणा नंतर 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमीवरती त्यांनी कंप्लीट केली. जीवनाची आखरी क्रांती. आणि या क्रांतीच्या मधून धम्मचक्र बाबासाहेबांनी निर्माण केला असतो. धम्मचक्र देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला. आज तेच धम्मचक्र घेऊन भारतीय बौद्ध महासभा, अनेक संघटना, भिक्खू संघ बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. धम्माबद्दल बाबासाहेबांना किती लगन होती. बाबासाहेबांचा ओढा धम्माकडे कसा होता ह्याची अनेक उदाहरणं आहेत. दीक्षाभूमीचा धम्म परिवर्तनचा कार्यक्रम झाल्यानंतर काही पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं, आता पुढचं नियोजन आपलं कसं असेल बाबासाहेब? आपण काय करणार? राजनीतीमध्ये काय करणार? समाजनीतीमध्ये काय करणार? तेव्हा बाबासाहेबांनी लगेच उत्तर दिलेलं आहे की माझं जे उरलेलं आयुष्य आहे ते बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी घालवीन. एवढी लगन, एवढी आस्था धम्माबद्दल बाबासाहेबांना होती. परंतु दुर्दैव आहे आपलं, बाबासाहेब आपल्यामध्ये जास्त दिवस राहिले नाही. 51 आणि 52 दिवसामध्ये बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झालेला. मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी पंजाबमध्ये असताना, लोकांशी संवाद साधत असताना, तेव्हा पंजाब वासियांनी आम्हाला सांगण्यात आलं, बाबासाहेब 1952च्या साली त्या पंजाबमध्ये गेले होतो. 38-39 ला पहिल्यांदा गेल्यानंतर 52 मध्ये गेले. त्या बाबासाहेबांनी संपूर्ण सामाजिक स्ट्रक्चर या पंजाबचं कसं असावं याबद्दलचं मार्गदर्शन केलं. आणि नंतर पंजाब वासियांना सांगण्यात आलं कि थोड़े ही समय में मैं फिर से आऊंगा और बड़ी घोषणा यहां करूंगा इस पंजाब में. परंतु ते घडलं नाही. बाबासाहेब तिथे पोहोचू शकले नाही. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणून पंजाबमध्ये जेवढी धम्म चळवळ पाहिजे तेवढी सुरुवात नाही. परंतु बाबासाहेबांना मानणाऱ्याची संख्या 36% आहे. मग ते रविदासी असेल आणि वाल्मिकी असेल, या दोघांची संख्या 36% आहे. ज्याचा उल्लेख केला धम्म यात्रेचा. येणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये नोव्हेंबरमध्ये
25 नोव्हेंबर पासून मेरठ या ठिकाणापासून धम्मयात्रेची सुरुवात होईल आणि 700 किलोमीटर ही धम्मयात्रा भारतीय बौद्ध महासभा चालवेल. 7 जिल्हे कव्हर करेल. लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करेल. एका वेळेला 200 भिक्खू या पदयात्रेमध्ये येतील आणि लोक आपल्या आपल्या जिल्ह्यापर्यंतचं स्वागत करतील. ही आज जागृती आहे. गुजरातचं उदाहरण देतो. गुजरातमध्ये देखील अशाच प्रकारचा प्रयत्न, अशाच प्रकारचा कार्यक्रम सौराष्ट्रमध्ये होतोय. गुजरातची जनता आता जाग उठली. बाबासाहेबांशिवाय आणि धम्माशिवाय आम्हाला दुसरा रास्ता नाही. म्हणून गुजरातमध्ये 10 दिवसाची धम्म यात्रा नोव्हेंबरमध्ये पुन्हा सुरू होत आहे. अशा प्रकारे धम्म घेऊन आपण चाललेलो आहोत. आणि हे करत असताना आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही. पूर्वी आम्हाला कशा प्रकारची वागणूक मिळाली, आमच्याबद्दल काय बर्ताव झाला, त्याच्यापेक्षा या देशाची प्रतिमा बदलणं हे आपलं काम आहे. जे आज मला विसंगती या देशामध्ये दिसते. गर्जना मराठी न्यूज करिता विषमता भरलेली स्पर्शभूमी पातुर्डा संग्रामपूर. एक समूह दुसऱ्या समूहाला एका ज्या अँगलने बघतो तो अँगल भावचरणेचा नाही आहे, समतेचा नाही आहे. भावचरणेचा नाही आहे, समतेचा नाही आहे, विषमतेचा आहे. बौद्ध धम्म हा समता शिकवतो, विषमतेला विरोध करतो, न्यायाची सत्याची बाजू घेतो, समाजामध्ये भाईचारा निर्माण करतो. हे प्रतिमा या देशामध्ये आणणं खरं म्हणजे गरजेचं आहे. बुद्धाचा धम्म या देशातून लुप्त झाल्यानंतर ज्या ज्या देशामध्ये आज बुद्ध धम्म गेला, ज्या ज्या देशांनी बुद्ध धम्म आपणाला, आज जगामध्ये 17-18 असे देश आहे की ज्या देशाचा धम्म हा बौद्ध धम्म आहे. ते देशामध्ये आज अमन आणि शांती आहे. प्रगतिशील राष्ट्र झालेली आहेत. परंतु जी भूमी बुद्धाची जन्मभूमी, कर्मभूमी यांनी बुद्धाने जगाला ज्याचे विचार दिले ते आज आम्ही मागे आहोत. याचा देखील विचार व्हायला पाहिजे. म्हणून जास्त वेळ न घेता जर लवकर आलो असतो तर जास्त संवाद आपल्याशी साधला असता, जास्त प्रबोधन केलं असतं, जास्त विषयावरती मी माझी बाजू मांडली असती. परंतु मगाशी शुरुआत करने समय का अभाव है और फिर से मुझे मुंबई लौटना है. उद्या पुन्हा एकदा दुपारच्या नंतर मला दौऱ्यावरती निघायचं आहे. म्हणून आपल्या भारतीय बौद्ध महासभा बुलढाणा दोन्ही दक्षिण आणि उत्तर यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. एक चांगल्या कार्यक्रमाचं, बौद्ध उत्सवाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सुंदरसा असा कार्यक्रम आपण
इथे उपस्थित केलात। बनते विनाचार्य आहेत, बनते बी संगपालजी आहेत, त्यांचं देखील प्रबोधन होण्याचं आहे। आपण त्याचं प्रबोधन ऐकावं असे विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि इथेच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।